गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. गोपीनाथ भगवान की जय. गौरांग महादेव की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली एकनाथ महाराज की जय. ज्ञानोबा माऊली की जय. माऊली गुलाबराव महाराज की जय. बाबाजी चैतन्य महाराज की जय. माऊली तुकाराम महाराज की जय. श्री रामचंद्र भगवान की जय. हनुमंत बा की जय. गजानन बा की जय. सोनाजी बा की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. गुरुवर्य रामचंद्र महाराज की जय. पूर्णा माता की जय. श्री संत सखाराम महाराज की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय. जय नरहरी मा मंत्राची किमया. पावन झाली माझी काया. निरसली सारी मोहमाया. ग्रंथ वाचन संपले. श्रीराम वनारे बाबाचे भक्त. CID खात्यात नोकरीस. बुलढाणा पोलीस कार्यालयात. तेथेच राहती वस्तीला. दर गुरुवारी कीर्तनाला. नरहरी बाबाच्या आश्रमाला. हजर राहती नांदुऱ्याला. पूर्ण कृपा श्री विठ्ठलाची. त्यांची बदली अकोल्यास झाली. कीर्तन सेवा अंतरली. वनारे बाला हुरहुर वाटली. तेथे काही कर्मेना. अकोल्यातून रात्री 8ला निघाले ऑफिसच्या कामाला. घेऊन स्वतःच्या हिरो हुंडेला. आले बुलढाणा घाट्यात. समोरून आला मोठा ट्रक. त्याने मारली जोरात ठोस. गाडी गेली 50 फूट घासत. वनारे फेकले बाजूला. जय नरहरी मा होता जप. ट्रकवाल्याने थांबवले ट्रकास. वनारे साहेबास केली मदत. रोडवर उचलून ठेवले. 3-4 गाड्या निघून गेल्या. कुणीच थांबे ना त्या स्थळाला. एक पाय होता मोडलेला. दुसऱ्यात होता मुकामार. पायात वेदना वाढल्या खूप. डोंगरात श्वापदांचा धाक. वेळ निघून गेला बराच. भूक तहान लागली. गाडीचा झाला चकनाचुरा. शरीराचा झाला मातेरा. धाव बापा नरहरी ईश्वरा. माझी चतुराई संपली. तेवढ्या तरी कामे मॅटॅडोर आले. वनारे साहेबास त्याने उचलले. गाडीमध्ये ठेवून घेतले. दवाखान्यात गाडी नेली. तेथे डॉक्टरांचे भेटून. पलंगावर ठेवले उचलून. औषधोपचार सुरू होताच. गाडीवाला गुप्त झाला. वनारे साहेबांनी डोळे उघडले. पैसे देऊ गाडीवाल्याले. विनंती केली कंपाऊंडरले. मेटॅडोरवाल्याशी बोलवा. पूर्ण परिसर त्याने शोधला. गाडी व गाडीवाला नाही दिसला. समाचार त्याने कथन केला. वनारे साहेब गैवरले. वनारे साहेब बाबाचे भक्त. बाबांना मानती सद्गुरुनाथ. जय नरहरी मा करती जप. बाबाच बनले गाडीवाले. प्रवासात व्हावे नामस्मरण. म्हणून दुचाकीचे प्रेम. बुलढाणा ते नांदुरा गुरुवारचा नेम. कितीही लांब जाणे असो. पुढे त्यांच्या सौभाग्यवतीसह आवडला बाबाचा परमार्थ. नाही केला एकटीने प्रवास. नामाची आवडी दोघांना. नागपूरच्या रुग्णालयात त्यांना पाठविले ऑपरेशनास. 3.5 तास लागले त्यास. तोही चमत्कार ऐकावा. जेव्हा पायाचे ऑपरेशन चालले त्यांना पंढरपूर दिसले. नरहरी बाबा भागवतात बसले. कथा श्री मामळ भटाची. बाबा कथेत विनोद सांगती. वनारे साहेब खूप हसती. गोपाल कृष्ण भगवान की जय बोलती. डॉक्टर झाले विस्मित. प्रथम झाले उजव्या पायाचे. नंतर ऑपरेशन डाव्याचे. तेव्हा राधाकृष्ण मंदिरातील भागवत दाखविले बाबांनी. दोन्ही पायाचे झाले ऑपरेशन. चेहऱ्यावर दिसे समाधान. सर्व वेदना घेतल्या गिळून. श्री संत नरहरी बाबांनी. भक्तावर आल्या संकट. बाबाच त्याचे माय बाप. मुखात पाहिजे नाम जप. संत सेवा त्याच्या जोडीला. काही दिवसात ठीक झाले. सुंदर नगरात सुंदर घर बांधले. वास्तुशांतीच्या दिवस आले. कीर्तन सेवा मजकडे आली. भव्य मंडपात कीर्तन भजन. बाबाचा फोटो दिसे खुलून. 300 रुपयाचा घेतला मजकडून. उर्वरित आयुष्याकरिता. निपाण्याचा गावंडे परिवार. कुंभेफळचे भजनी मंडळ. रमेश पारधी रामदास हजारे गाणार. इतरही भक्त बोलविले. हा अध्याय वाचता ऐकता तुमच्या हरतील सर्व व्यथा. घरी ऐका अभंग गाथा. श्री संत नरहरी बाबाची. अभंगाचा झाला छंद. त्याचा नाही कधी भंग. घरीदारी पांडुरंग. ऐसे अभंग बाबाचे. नरहरी बाबांनी स्थापन केला. ब्रज संप्रदाय म्हणती त्याला. बाबांनी सांगितले ज्या नियमाला. बाबांच्या कृपेने वर्णितो. मुखामध्ये बाबाचे नाम. घराची पुढ्या त्याची थैली नवीन. बाबाच्या फोटोचे नित्यपूजन. सुगंधी फुलाच्या हाराने. हरिपाठ घ्यावा संध्याकाळी. एकट्याने किंवा अनेक मंडळी. काकड्याचा नेम रोज सकाळी. दिवसा उद्योगधंदा करावा. सकाळ संध्याकाळ राड जाळावी. चरित्र व गाथा वाचावी.
गुरुवारी रात्री कॅसेट ऐकावी नरहरी बाबाच्या कीर्तनाची. दर एकादशीला भजन जागरण, बाबाच्या अभंगाचे वाचन, नरहरी गीत गंगेचे गायन, आरती म्हणावी बाबाची. महिन्यातून तरी एक वेळ नांदुरा आश्रमाची येरझार, वार्षिक उत्सवाला राहावे हजर, पुण्यतिथी बाबाची. आपणा शोभेल इतके दान, डावे बाबाच्या आश्रमात नेऊन, संप्रदायाचा पसार निष्कामतेनं होईल तेवढा करावा. भजनात पडलेल्या भक्तांनी घेऊ नये कुणाची दर्शने, बिनभजनाची कीर्तने ऐकून फायदा काही होणे नाही. नांदुरा तालुक्यात गाव वसाडी, पिंपळगाव राजाच्या जवळी, तेथील शामराव पाटील मिलिटरीमध्ये भारतभर सेवेला. पुढे त्यांची सेवा संपली, त्यांनी एसपीची परीक्षा दिली. वसाडी येथे राहती पत्नी मुला मुली समवेत. माडेगावचे श्री नारायण घाटे कोले साहेबांना भेटले. मी निघालो नरहरी बाबांकडे, चालता का माझ्या बरोबर. कोल्हे म्हणाले, घाटे भाऊ, बाबा आहे सारे खाऊ, मी कशाला त्यांना पाहू, मी आहो आता टेन्शनमध्ये. पूर्वजन्माचे सुकृत फडले, घाटे सोबत बाबा समोर बसले. स्वरूप बाबाचे पाहिले, आनंद झाला चित्तासी. बाबा म्हणाले, एसट्या गाडीत लोक बकऱ्या नेतात, मास मदिरा वाहती त्यात, कर्मचारी करतात म्हणमानी. तुम्ही यामध्ये घाला लक्ष, महामंडळचा करा विकास. आम्ही करतो भजन कीर्तनास, बाबांनी मौन धरलेसे. त्यांना अर्थ नाही कळला, साहेबांचा गैरसमज झाला. काहीच कळत नाही तुमच्या बाबाला, भलत्याच गोष्टी करतात. नरहरी बाबाचे एक अक्षर, जगातील ग्रंथाचा त्यात सार. बाबाच्या भजनाचा न लागे पार, तपासणारे गरम झाले. 8 दिवसांनी ऐकले निकालाला, कोल्हे साहेब झाले नपास. बुलढाण्यामध्ये एसटी खात्यात जागा आहे रिकामी, मिलिटरीवाल्याची काळजी सरकारला. कोल्हे साहेबांना फोन आला, मोठे अधिकारी महामंडळला नियुक्ती केली तुमची. त्यांना म्हणाले, नारायण घाटे, नरहरी बाबा खरे का खोटे, आम्ही बया दाटून झालो का पिसाटे. बाबाच्या नांदी लागलो, नरहरी बाबा खरे संत, म्हणून बनलो मी त्यांचा भक्त. साहेब म्हणाले, चिडू नका जास्त, मजला अनुभव आलासे. बुलढाण्यात नोकरीवर गेले, कीर्तनाचे प्रेम जडले, पहिल्या भक्तामध्ये मिसळले, बाबाचा परिवार वाढला. एकदा नरहरी बाबाचे भागवत होते दादा गाव नगरीत, बुलढाणा जिल्हा नांदुरा तालुक्यात येरडीच्या शेजारी. त्यात गुरुवारी बाबाचे कीर्तन, राजपूत सनगाळे भाविक जन, आडे निंबोडकार हेलगे कोल्हे साहेब बुलढाण्यातून निघाले. येरडीपर्यंत सर्व आले, पुढे रस्ता सुचेना कोण आले. फॉरेस्ट खात्याच्या जंगलात फिरले 9:30 वाजेपर्यंत. इकडे पुरुषोत्तम काटेच्या शेतात हजारो भक्ताच्या मेळाव्यात श्री नरहरी बाबा आसनावरी बसत, वाट पाहत भक्ताची. जेव्हा बुलढाण्याची भक्त मंडळी बाबांनी दुरूनच पाहिली, चिपोड्या घेऊन सुरुवात केली गोविंद जय जय मंत्राने. कीर्तनोत्तर घेतला समाचार, भोजन केले पोटभर, खेळातील हवा फार सुंदर, झोप लागली सर्वांना. बाबाचा भक्त साधा सोपा दिसे, गुरुवारी मात्र कुणाचा नसे. कोल्हे साहेब निघाले एकटे पुढच्या गुरुवारी कीर्तनाला. मलकापूर वळून चढावे गाडीत, त्यांच्या मित्राने धरला हात, बळजबरीने गेले पानपट्टीत, दोघांनी पान सेवन केले. अरे मी निघालो कीर्तनाले, मज तू विनाकारण थांबविले, लगेच नांदुरा एसटीत बसून दिले. मित्राने केला नमस्कार, मित्राने ओढले ज्या गाडीतून, ती पडली वडनेरच्या पुलावरून. ड्रायव्हरचा ताबा गेला सुटून, वार्ता पसरली चौकडे. तेवढ्यात कोल्हे साहेब आले, तेथेच कामाला लागले. जखमींना रुग्णालयात नेले, रात्री बसली कीर्तनात. ज्यावेळी जे आवश्यक काम, तो करी देवाची आज्ञा समजून. त्याची आवडे बाबाला भजन, विचारत साजू म्हणती त्याला. रोटी गावचे दशरथ उगले, एकदा बाबा समोर बसले. किती पोते मुंग झाले तुम्हाले, प्रश्न केला बाबांनी. 2 रुपये किलो कबूल केले, तरी मजूर नाही भेटत आम्हाले. शेंगा हरिकल्या घर पाहिले, पहिलाच पेरा होता बा. मुंग वाळून सुरा झाला, त्यात पराठीचा जीव गुदमरला. 15 पोते मुंग होतील मला, शेंगा आहेत बाट पोऱ्या. मला वाटलं आज बाबाची भेट घेऊ, घरच्या घरी थोडं न लावू. मजुराईले जरा धडा शिकवू, कामगिरी होईल चांगली. तुमच्यासारखा अडाण्यावाणी जगातही नसेल कोणी. आश्रमात नसते आले तुम्ही, तरी फार छान झालं असतं. आता इथून लवकर उठा, मजुरांच्या घरी जाऊ न भेटा. 3 रुपये किलोचा द्या सपाटा, एकाच दिवसात शेंगा घरी. उद्या असे नाही करसान, मुंग नाही दिसणार डोयानं. इंग्रजीत आहे का आमचे भाषण, लवकर जावे रोटीला. नरहरी बाबांचे शब्द ऐकले, दशरथ उगले खूप घाबरले. रात्रीच मजुरांना भेटले, 3 रुपये किलोचा भाव केला. मुलगा म्हणे 3 रुपये का केला, आजच काय पावसाळा दाटला. त्याने 6 बाया कमी केल्या, घरी तयांच्या जाऊन. दुसऱ्या दिवशी स्वच्छ आबाड, पावसाची शंका नाही तिळभर. मजुरांना आनंद फार, सकाळीच गेले शेतात. दिवसभर काम केले, शेंगाचे पोते घरात आणले. एकाएकीचा आभाळ आले,
पाऊस पडला रात्रभर. मुलांची चतुराई त्यांना भोवली, 6 बायांची शेंग शेतात राहिली. बाप लेकांची भांडणे झाली, घरातील शेंगा पाहून. उगले बा शेतात गेले, मुंगाच्या झाडावर मुंग उगवले. बाबाच्या शब्दाचे स्मरण झाले, खरोखर आपण अडाणी. ज्या शेंगा शेतात होत्या त्याची कुटारही नाही आले हाता. म्हणून संतावर ज्यांचा भरोसा, कमी नाही कशाची. मात्र संत पाहिजे खरा, त्याला असावा जगाचा कडवडा. नाहीतर जीवनाचा मातेरा, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. ज्याला हरिनामाची लाज वाटते त्याची जगात फसवणूक होते. हरीपेक्षा हरिनाम आहे मोठे, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग. नामाची आवडी तुझी जाना देव, न धरा संदेह काही म्हणी. संत ओळखीचा खरा उपाय, नामदेव महाराज सांगती. श्री राधाकृष्ण मंदिरात श्री नरहरी बाबाचे भागवत. नांदुराश्रम पुण्यवंत बाबाच्या तपाने जाहला. बाबांनी नियम स्वतः आचरिले, इतरांना कडक नाही सांगितले. तरी पण काही नियम बनले, ते आजही आहेत कायम. भाविकांची साखर नारळाला, साखऱ्या खूप जमा झाला. गोपालकृष्णाच्या प्रसादाला नारळही जमले बरेच. नांदुऱ्यातील दयाराम मास्कर, सेवेची आवडी त्यांना फार. त्यांनी नारळ फोडून सर्व साखऱ्यामध्ये मिसळले. भागवत कीर्तन झाल्यावर उभे राहती दरवाजासमोर. घरी जाणाऱ्याच्या हातावर प्रसाद देती प्रेमाने. त्यांनी तो नियम चालविला, त्यांची पत्नी असे संगतीला. यशोदा नाम शोभे तिजला, नावाप्रमाणे वापरसे. भाविक भक्तांनी धान्य आणले, ते अस्ताव्यस्त होते पडले. यशोदाबाईच्या मनात आले, धान्य करावे भरभर. काही धान्य थैल्यात भरले, काहीचे सावरून ढिग केले. त्याने बाबा प्रसन्न झाले, कारण नाही पूर्ण ब्रह्म. अनेक भक्तांनी ते पाहिले, इच्छा नाही झाली कुणाले. यशोदाबाईने न सांगता केले, बाबा झाले प्रसन्न. श्री नरहरी बाबाची पद्धती, भाविक तपासण्याची रीती, ती काही वेगळीच होती. कशापरी ते का बाबाच्या संगतीत बाबाच्या कृपेनं अनुभव आले मज कारण. तसेच लिहितो विरूपानं बाबाची सेवा समजून. वास्तंच्या गजाननला बोलविले, करवत कुऱ्हाडा घन आणले. पटांगणात सर्व ठेवले, बाबा बसले खुर्चीवर. 10-5 लाकडाचे मोठे तुकडे त्या ठिकाणी आणून टाकले. खरा भक्त येताच लागे कामाला, कुऱ्हाड घेऊन हातात. भाविक स्त्री येता बरोबर लहान तुकडे नेती चुली जवळ. बाबा असे इंधन असेल जर, स्वयंपाक होतो चांगला. काही आले चतुर शहाणे, बाबांना शिकवण देऊ लागले. आरामशींवर पुरते बा काट्याले, काम होते लवकर. हात नाही लावला कशाला, दर्शन घेऊन गेले घराला. बाबांना खेद नाही वाटला, बाबा बोलती हसत. महादेव पंढरकर घरून आले, त्यांनी हे सर्व पाहिले. शर्ट काढून बाजूला ठेवले, घन घेतला हातात. त्यांचे मामा भाषाचे नाते, घामाने शरीर भिजले होते. बाबा म्हणती बंद करा कामाते, जड काम जास्त करू नाही. त्यांनी मात्र दररोज सकाळी ही सेवा चालूच ठेवली. शरीरातील व्याधी पडून गेली, संत सेवेचा प्रभाव. कधी रेतीच्या ढिगाऱ्याजवळ, फावड्या टोपल्यांचा शेजार. माणूस तपासण्याचे प्रकार, बाबांचे काही निराळे. तिकडे शिवकुमार फार रडे, त्याला दिले छोटे टोपले. त्याचे रडणे बंद झाले, आनंदाने वाहे रेतीस. काय वर्णू पावसाळ्यातील लीला, कुट्टीचा असेदारी ढिगारा. दर्शनास आलेल्या भक्ताला बाबाचा प्रश्न सुंदर, तुम्हाला वाटते का पाऊस येईल, कुट्टी वसरकी ओली होईल. असे एकताच भाविक भोळा ढाल्याने कुट्टी भरू लागे. दुसरा म्हणे, बाबा आहे आभाड, पण वाऱ्याने निघून जाईल. कुट्टीची करू नका फिकीर, एखादा पडम टाकावा. पावसाळ्यात बाबाचा नियम, ओले चिंब होती पाण्यानं. कपड्यासह उभे राहून जोडाई ओला होत असे. बाबांनी बरीच वर्षेपर्यंत कूलर व फ्रीज नाही आश्रमात. पलंग व खुर्चीच्या सभोवती पाणी टाकती थंडगार. बाबांचे सर्व आश्रम 3 पत्र्याचे पण नाही उंच. तेथे बाबालाही घाम, आनंद वाटे बाबांना. शास्त्रज्ञांनी भविष्य केले, जगावर मोठे संकट आले. लोक विचारते बाबाला, भविष्य खरे आहे का? बाबा म्हणाले, खरे होईल, पण बोथ्याच्या डोंगरात जो राहील त्याला धक्का नाही बसणार. आम्ही राहू तिथेच. कुंभेफळच्या भक्तांनी विश्वास बाबाच्या वदनी. गाव दिले रिकामे करूनी डोंगरात जाऊन बसले. इतरही गावचे आले भक्त, पण कुंभेफळचे सर्वात जास्त. त्यानिमित्त भजन झाले खूप. नरहरी बाबाची ही लीला, बाबाची लीला वर्णिता वर्णिता विसरलो यशोदाबाईची कथा. धान्य सावरून बाई यशोदा बाबा समोर बैसली. बाबा म्हणाले, मास्कर बाईला देव दाखवून देतो तुला. बाबाच्या मुखे शब्द निघाला, आश्रम झाला प्रकाशमय. बाबाचे बसण्याचे सिंहासन, लाकडी पाट्याचा तो पलंग. त्यातून ललता निघाली दैदिप्यमान, गीता ग्रंथ हाती तिच्या. त्यातच पुन्हा गुप्त झाली, नंतर निघाली नरहरी माऊली. बाबासोबतच गजानन महाराज आसनामधून निघाले. यशोदाबाई दर्शन देऊन गुप्त झाले दोघे जण. राधाकृष्ण आश्रमातील आसन बाबांनी स्वतः केले ते.
राधाकृष्ण आश्रमाची कथा बाबांच्या कृपेने आठविली आता. काटेल कोलोचे गुलाब बाबा नांदुऱ्यात आले एकदा. रामनिवास खंडेल वाल नरहरी बाबांचा त्यांचा शेजार. त्यांचा असे दाल मिल आश्रमाची सहकार्य तयासे. त्यांच्या बंगल्यात गुलाब बाबा आले पोहे शिरा फराळ झाले. रामदास सावरकर होते संगतीले गुलाब बाबाची कॅशियर. खंडेलवालने पैशाची थैली श्री गुलाब बाबांना अर्पण केली. हार टाकून उधळण केली गुलालाची सर्वांनी. वाजत गाजत गुलाब बाबा निघाले बाबांच्या आश्रमात जवळ आले. एकाएकी उभे राहिले डोळे घेतले लावून. सावरकरांना जवळ बोलावून गुलाब बाबा बोलती वचन. भाऊ तुम्ही आजपासून आमच्या मागे फिरू नका. इथे आहे मोठी शक्ती त्या शक्तीची करा भक्ती. मजला वाटेल त्याने शांती देवकीनंदन गोपाला. सावरकराचे आदेश देऊन गुलाब बाबांनी घेतले लोढण. मातीने अंग गेले भिजून देवकीनंदन गोपाला. रामदास सावरकर तेव्हापासून आश्रमातच करती काम. काटेला सीन करती गमन भावार्थ सद्गुरु वचनाचा. नाही गेले काटेलाच पूर्वीचे संस्कार होते चित्तात. बाबा पुढे बसले आश्रमात हात जोडून बोलले थोडे करू का देवा भाषण. बाबा म्हणाले बोला दणकून. जगातील बाबाचे वैभव पाहून नवल वाटते आम्हासी. आश्रमात स्टाईल नव्या गाड्या त्यांच्या खूप वाढल्या दाड्या. चेला चेलींचा व्याप झाला टीव्हीवर झळकली जगात. आपलं कधी होईन बातस किंवा एखादा आकडा सांगा मज. तुम्ही नका लावू पैशाले हात आम्हीच आश्रम बनवितो. एवढे बोलून गप्प बसले नरहरी बाबा हसू लागले. सावरकरांना वाटे आपले चुकले चुक लक्षात येईना. बाबा म्हणाले ही आश्रमाची भिंत सोन्याची करतो एका क्षणात. परंतु विठोबा नाही त्यात नाश आहे परमार्थाचा. आम्ही आहोत तोपर्यंत असेच राहील चालत. हळ्या गेला अन चिडी आली कळणार नाही कुणाले. सावरकर म्हणाले बाबाला चुकले असेल तर माफ करा. बाबा म्हणाले खायचं करा मनात काही आणू नये. बाबांच्या भक्तांनी वाढदिवस बाबाचा केला उत्साहात. नरहरी बाबाच्या आश्रमात बाबांच्याच कृपेने. बाबांना 79 वर्ष लागले. सावरकर बाबांना बोलले माझ्या मनात थोडेसे आले बोलून दाखवू का तुम्हासी. विकत घेतो नवा बेत चांदीचा पत्रा लावतो त्यास. पंढरकरबाच्या दुकानात पडेल भक्ताच्या हाताने बनवितो. त्याचा वापर तुम्ही करावा बेताचा आधार नेहमी घ्यावा. वयप्रमाणे होणाऱ्या गोष्टीचा आदर केलाच पाहिजे. भजनातून येईल ज्या दिवशी तेव्हा सांगू तुम्हापासी. मनाने करू नये गोष्ट कोणती समर्थाच्या इच्छेने वागावे. बाबांनी धामा गेले परंतु बेताला नाही पकडिले. अभंग कोणी व कसे लिहिले याचे उत्तर तुम्ही शोधा. श्री नरहरी माऊलीच्या कृपेनं 20वा अध्याय झाला वर्णन. भारत माता झाली धन्य धन्य. जय नरहरी मा मंत्राने. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री समर्थ सद्गुरु नरहरी बाबा की जय.